कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ओवी, अगं तू काय करतेयस आणि एकटीच का करतेयस? मंजू अख्खी अगं निशी येते ना आज, ती तिची रूम जशी सोडून गेली होती ना तशीच तिला दिसायला हवी म्हणून थोडं आवडते। तू राहू दे ना, मी करते सगळं। तुला सांगते ओवी, चारू इथे राहत होती ना, अरे बाप रे, एवढा पसारा करायची। मग तू मांगरात गेल्यानंतर मीच यायचे 2-4 दिवसात आणि मग सगळा पसारा आवरायचे। मंजू काकी, आय एम सॉरी। का? काय झालं? तुला माझा राग आला असेल ना? मी चारूचं खोटं सगळ्यांसमोर आणलं आणि ऐन मुहूर्तावर तिचं लग्न मोडलं। मंजू काकी, बट ट्रस्ट मी हे मुद्दाम नाही केला ग। माझा चारूशी असा काही पर्सनली इश्यू नाही आहे। मला फक्त श्रीनिवास इनोसंट हे सगळ्यांसमोर प्रूव्ह करायचं होतं। तो ज्यात अडकला होता ना, त्यातून बाहेर काढणं खूप इम्पॉर्टंट होतं माझ्यासाठी। ओवी, मला माहिती आहे सगळं। अगं मी नाही रागवले तुझ्यावर। हे बघ, तू तिचं खोटं समोर जरी आणलं नसतंस ना, तरी आज ना उद्या ते उघडकीस आलंच असतं। पण तोपर्यंत खोतांची खूप बदनामी झाली असती। खूप उशीर झाला असता ग। श्रीनूचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं। पण ओवी, अगं तुझ्यामुळे मोठा अनर्थ टळला। आमची इज्जत वाचवलीस तू। मंजू, हे बघ, हे घर ना कायम तुझं ऋणी राहील। तुला सांगते ना ओवी, तू आता अजिबात टेन्शन घेऊ नकोस। आता सगळं छान होणार आहे। हे बघ, लालिताई पण आल्या। हो ना लालिताई, मोठा अनर्थ टळला। ओवी, तू लालिताईंचं काही टेन्शन घेऊ नकोस हा। त्यांचा राग आज ना उद्या जाईलच। आणि मानाला पण लावून घेऊ नकोस हा। मंजू काकी, मी कसलंच टेन्शन घेत नाही। हे बघ, मी आत्ता फक्त निशीचा विचार करते। ती येते, मी इतकी एक्साइटेड आहे ना, मी काय करू आणि काय नाही असं झालंय मला। बंधू, भाऊजी, हे आपले दादा आणि उमावणी विजयरावांच्या गाडीतनं लगेच येत आहेत। थांबले नाहीत ते निशीकडे। ए श्रीनू, तू निशीकडे गेलास तेव्हा तिकडे सगळं आलबेल होतं ना रे? म्हणजे असाच तरी व्हाया। माका काय वाटतं माहितीये काय, की निशिलाच राहावलं नसणार, कधी आपल्या घरी जाता असं झालं असणार ते का, म्हणून ती म्हणाली असेल की मी पण येते। हा, झालं असेल। किंवा असंही कारण असेल, मुलीच्या सासरी फार राहत नाहीत किंवा मुलीच्या सासरी पाण्याचा घोट सुद्धा घेत नाहीत, अशी रीत आहे ना आपल्याकडे, म्हणून नसतील राहिले। या पण जुन्या काय माहित, हा तिकडे मेघनाताई आणि बाकीची सगळी लोक निशीशी नीट वागले नसतील, नाहीतर मग त्यांच्या एवढ्या श्रीमंत घरात आपल्या गावातले दादा आणि उमा शोभणार नाहीत असं म्हटलं असात। हे बघ, पाहिलंस हिचं? ए लाले, तू गप्प बस ग, उगाच स्वतःवर तर स्वर्ग कशाला काढतेस तू? अगं आपण कशाला असा विचार करायचा? मेघनाबाई बदलल्यात ना आता मग। आणि निशीवर किती प्रेम करतात बघितलंस ना तू? ह्या बघा, कुणाची मती कधी फिरत ना ता सांगता यायचो नाही। हा ता काय खरा नाही हो, दादा वहिनी इल्याशिवाय ना खरा काय ता कळणारच नाही। हा श्रेनू, तू निशीच्या घरी गेलास तेव्हा सगळं काही ठीक होतं ना रे? म्हणजे काही असं काही वेगळं असं काही वाटलं नाही ना तुला? आले अगो मंजू, आम्ही काय म्हणतोय, भाकरी तुकडा आणि पाणी घेऊन ये। हा निशी पहिल्यांदा माहेर येते, तिच्यावरून भाकरी तुकडं ओवाळून टाकू वया ना। हा हो आणते। मंजू काकी आली तर तुम्ही व्हा पुढे, मी घेऊन आले। मी आले। बरोबर, ठीक आहे। वेलकम वेलकम निशी, वेलकम। दे निशी,
निशी निशी अगं दादा मग काय झालंय? आज चला. निशी निशी व्हॉट हॅपन? अशी का अवस्था केलीस? दादा काय झालंय? काय झालंय निशीला? मावशी दादा सगळं ठीक आहे ना? वय तर आपलं निशिक झालं तरी काय हा? तिथून चेहरो असू कशाक सुकलो हा? चला आज जाऊया. चल बाळा. ओय बाळा, निशीला खोलीत घेऊन जा. तिला काय हवं नको ते बघ. निशी चल. दादा असा काय? अरे तुम्ही गेल्या पावली परत कशा केलास हा? नाही म्हणजे आमका वाटला होता की तुम्ही 2 दिवस तरी राहू शाल आणि मग याल हा? नाही आणि ह्या असा काय झाला? ह्या निशीची अशी काय अवस्था? सगळं ठीक आहे ना? निशीच्या बाबतीत काहीतरी भयंकर घडला. येताना सुद्धा प्रवासात गप्पा गप्पा होती. खूप घाबरली होती ती. अरे पण दादा तू काय बोलला काय नाही त्यांका? माका वाटलं निशी आली तर आनंदात असतात, पण तिची ही अवस्था बघवत नाही रे दादा. पहिल्यांदा बघते ते का मी असं. निशीने जास्त काही कोणाशी बोलायची संधीच दिला नाही. आम्ही त्या घरात गेलो आणि निशी निशी दरवाजा उघड बघ बाहेर कोण आलाय. बापरे, एवढं सगळं झालंय आणि निशीने आपल्याला पत्ता सुद्धा लागू दिला नाही. आणखीन एक गोष्ट आहे. निशीला दिवस गेलेत. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.